गंग्या चल की लवकर आमचं फादर बोंबलं माझ्या नावाने परत. आलोच. अरे उरक नाही लाक्या पड्डेशी दुकान बंद व्हायचा टाइम झाला की. होत आले. अरे काय मित्रमंडळी आवरली का नाही काम? पण काय रे बाबा नाही तू आमच्यात बाबा ते बी ह्या येळाला तुला माहिती नाही येळ कसली असती ते. आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आलोय बरं का. हे बघा आणलंय. काय सांगतो. चिप्स ग्लास हे बघा बाटली दोन बाटल्या अजून आहेत. हा दारू गोपाळ चिमटा गेला का चिमटा घे पडते. अरे गोपाळ दारू आणलेला का? अरे काय डाउनलोडिंग. सांगतो सगळं सांगतो. आधी मला तुमच्या सगळ्यांचे पेक भरू द्या. गोपाळ आता बोल काय विषय. हा सांगतो. मित्रांनो मला काय वाटतं माहिती का, आपण पोलिसांवर अवलंबून नाही राहिलं पाहिजे. म्हणजे आपल्या गावातली बघा माणसं गायब होत्यात, मुर्द पडतात, हे सगळं कोण करतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याची शोध मोहीम आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे हे सगळं करतंय कोण. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागणार आहे आणि तुम्ही ती मदत मला करणार हे माहिती आहे. त्यासाठी मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पार्टी दिली आता. गोपाळ ह्या ग्लासाची शपथ घेऊन सांगतो, ह्यो पट्ट्या का ना पट्ट्या तुझ्या संग आहे. अरे मी जर ह्या क्वार्टरची शपथ घेऊन सांगतो मी तुझ्या संग आहे. मी या दोघांची शपथ घेतो गोपाळ. मी पण आहे. अरे मग मी माझ्या माईकची शपथ घेतो, माझ्या ह्याची शपथ घेतो याची. मित्रांनो खरंच थँक्यू बरं का. तुम्ही माझ्या आयुष्यात आलाय. किती विश्वास ठेवता रे तुम्ही माझ्यावर. तुमचा हा विश्वास बघून ना मला जबाबदारी वाढल्याची जाणीव होती. असा खांदा जड होतोय माझा सगळा. तुम्ही मला याच्यात मदत करणार ही माहिती आहे. बघा रे आपल्या गावात काय काय होतंय. आपल्या गावातली माधुरी गायब आहे, आर्या मॅडम गायब आहेत, आता माझी बायको सुद्धा गायब झाली. त्यांना हुडकण्यासाठी मी प्रयत्न करतोय. तर हा जो कोण क्राईम करणारा जो माणूस आहे का नाही तो मला अडकवायला बघणार ह्याच्यात. तर त्यासाठी तुम्ही काय करा माहिती का, डोळ्यात तेल घालून आपल्या गावात कोण येतंय कोण बाहेर जातंय 24 तास लक्ष ठेवलं पाहिजे. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र मध्यरात्र कधी पण गावात कोण येतंय कोण जातंय हे सगळ्यांची माहिती ठेवली पाहिजे आपण. मला येऊन सांगा लगेचच तुम्ही. ओके डन डन. हा डन. गोपाळ तू आता काळजी करू नको. आम्ही आमचे डोळे का नाही त्यालाच भिजवून ते झोपतो. तुम्ही आमचं बघा आम्ही तुमचं बघतो. तू आमच्यावर लक्ष ठेव असंच आम्ही पण तुझ्यावर लक्ष ठेवतो असंच. ठरलं तर मग हात द्या हात द्या. हा. गोपाळ उद्यापासनं मिशन संशयित सुरू. सावकाश. मित्रांनो तुमच्यासारखी मित्र माझ्या नशिबात आल्यात ना मी स्वतःला लय भाग्यवान समजतो बघा. खरं तर तुम्ही सगळे माझे मित्र नाहीये. काय बोलता का बोलला ना मित्र नाही म्हणजे काळीज आहे माझं. काळीच कोणाला म्हणतो आम्हाला काळीच म्हणतो का तो. आम्ही काळीच नाही तुझे. तू आमचं काळीच आहे. हा ए जमाना रे. आता यांना कामाला लावलं तर कोणी चिठ्ठीवाला आहे तो आता अलगद माझ्या जाळ्यात अडकेला. लाव का फोन लाव का. अहो नाही लावणार घाबरू नका. फायद्याच्या कामाला टोकाची पावलं नाही उचलत आम्ही. बर फोटो मला लय आवडला बरं का. एकदम झाक कसा आहे. हा ए लायकीत राहायचा हा? त्या दिवशी दिलेला मार्क कमी पडला तुला. माझ्या नादाला लागतोयस, ब्लॅकमेल करतोयस मला. तू अजून मला नीट ओळखलं नाहीये. माझ्या नादाला लागलास ना उभा आडवा चिरून ठेवी ना. चिरीन चिरा खुशाल चिरा. पण मला सांगा तुम्ही मला चिरला मी इथं पडलो तर इथनं बाहेर जाणार ना. व बाहेर कोणतरी बघेल की. आणि तिथनं बाहेर गेलो तरी पण कोणतरी बघणार. तो पेपर आहे ना तो मी एकटा वाचत नाही पूर्ण महाराष्ट्रभर जातोय. त्यामुळे तुम्ही जाणारच.
काय पाहिजे तुला? आत्ता कसं मुद्द्याचं बोलला? तुम्ही आधार कार्ड शिवाय राहायचं म्हणून मला डबल पैसे दिलं. तिथंच मी ओळखलं की या मॅडम काहीतरी मोठा घोळ करून आलेले दिसत आहे. कसं आहे ना मॅडम, आम्ही गरीब माणसं हो, तुमच्यासारखी मोठी संधी नाही ना चालून येत. त्यामुळं असल्या छोटे मोठे संधी मिळली की तिथेच आम्ही हात मारतो. आणि आता आता तुमच्याकडून तरी काय अपेक्षा असणार आहे? पैसे पाहिजेत ना, देणार. माझी एक अट आहे, आता तुम्हीच मला आठ घालणार होय? अहो, अडचणीत तुम्ही आहे. पैसे पाहिजेत का नकोत? पाहिजे ते. बाहेर जाऊन थांबायचा, जा. नाही नाही, तुमचा काय भरोसा? आधी पैसे द्या, मग बाहेर जा. हे बघ, पैसे घेऊन मी पळून जाऊ शकते ना, तर खून करून पण पळू शकते. हा, लक्षात ठेवायचं. बाहेर जायचं, पैसे देणार म्हणजे देणार. जा. ठीक आहे. नव, पण किती पैसे देणार? 10,000. नुसतं 10,000? अहो, तुमच्या गोपाळरावांना फोन लावला ना, पळत येऊन 50,000 रुपये देईल. ऐका, तुमचं सोडा, माझं सोडा, 2 लाख रुपये द्या. 2 लाख? हा. लाव माझ्या नवऱ्याला फोन, लाव. हा, असू दे, तुम्ही लगेच रागावताय बघा. 1 लाख रुपये द्या. बाहेर जाऊन थांब. ठीक आहे, येतं हा. घे. ठेवा ते तुमच्याकडंच. तुमचीच बातमी आहे, एन्जॉय करा. जास्त बोलायचं नाही. हं? निघ. येतं. सरी. आज याला कळलंय, उद्या आजूबाजूच्या लोकांना कळायला वेळ नाही लागणार. त्यात आता हा मला रोज ब्लॅकमेल करत राहणार. हे तर जास्त काळ थांबून नाही चालणार. लवकरात लवकर मला इथनं निघायला पाहिजे. लवकरच काहीतरी करायला लागेल. दुसरी जागा शोधायला पाहिजे. दुसरा काहीतरी मार्ग काढायला पाहिजे.